पूर्ण आठवड्याभराच्या. सो लेट्स गो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर चॅनल. खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतोय. ॲक्च्युली लास्ट टाइम जो फ्लो चालू होता तो तुटला बिकॉज आम्ही एका ट्रेकला गेलो होतो आणि त्यानंतर खूप सारे क्वेश्चन्स यायला लागले की कशा टाईपचे व्हिडिओज बनवले पाहिजे. ज्यावेळेस तो ट्रेकचा व्हिडिओ आला त्यावेळेस एकदम पूर्ण व्हिडिओजचे फॉर्मॅट चेंज झाल्यासारखं फील झालं मला. आणि क्वेश्चन यायला लागला की ट्रेकिंग व्हिडिओज टाकायचे फक्त, ट्रॅव्हल व्हिडिओज टाकायचे फक्त, की काय करायचं. आणि त्यामुळं खूप जास्त डिले होऊन गेला आणि नवीन व्हिडिओज बनवलेच नाही त्या नादात. सो मला असं वाटतं काय कन्फ्युजन होईल नाही होईल ते पुढं बघत राहूया, कारण ठीक आहे जे असेल ते. सो गोइंग फॉरवर्ड मी तेच विचार करणार आहे की ज्यावेळेस कुठं ट्रेकला गेलो, कुठं ट्रॅव्हल करत असणार त्यावेळेस तो ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ बनवू आणि नॉर्मली जी लाईफ चालू आहे ती नॉर्मली जो डेली ब्लॉगिंग स्टाईल आहे तोच कंटिन्यू करणार. सो तसं आता विचार आहे. सो त्यामुळं खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवायला परत स्टार्ट करतोय मी. बघूया कसं आहे काय. सो लेट्स गो. हे बघा गाईज, ज्यावेळेस घरात न्यू बिझनेस स्टार्ट होत असतोय त्यावेळेस असं दिसतंय, फुल ऑन पसाराच पसारा. आणि तिकडे शूटिंगचं सेटअप हे असं असतंय. सो आम्ही आता आज स्विमिंगला जाणार आहे. तसं ही कॅप ऑर्डर केली, तसं ती तर तिच्यासाठी आहे. पिंक माझी वाली ब्लॅक आहे. ब्लू आहे. ब्लू नाही, ब्लॅक आहे. डार्क बघूया कसं वाटतं. जादू जादू जादू. असं काहीतरी बरोबर कसं दिसतं? अरे अरे बापरे, कसं दिसतंय. मंगार. आपण मी ना हे ठेवत नाही. ज्यावेळेस पण मी येतो ना मी असं ठेवतो. स्विमिंग करताना का? हा असंच ठेवतो. माझी कान थोडीशी बाहेर. यस. आता आपण तयारी करूया. थोड्या वेळात तयारी करू आणि मग मस्त स्विमिंग करूया. फर्स्ट डे आमचा आज. तसं मला येते, तिला येत नाही. ये सीख जाऊंगे मैं भी. जा घे. चाललोय आता स्विमिंगला. बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली आता. टॉवेल वगैरे ठेवायचं. ही आहे आपली बॅग. डिकॅथलॉनची बॅग आहे, चांगली बॅग आहे. बस आपण ठेवू आता हे आणि बाकीच्या गोष्टी पण ठेवू. ही आपली कॅप पण हे महत्वाची आहे बिकॉज आमच्या इथं कॅप शिवाय अलाउड नाही आहे. स्विमिंग कॉस्ट्युम अँड कॅप, म्हणजे हे पण स्विमिंग कॉस्ट्युम मध्ये जातं. येस. वातावरण पण पूर्ण याचं झालंय, पूर्ण पावसाळी वातावरण झालंय. पाऊस सुरू होणार आहे वाटतं आता. बघा ही आहे आमची सोसायटी मधलं स्विमिंग पूल मध्ये चालू आहे. आम्ही एन्क्वायरी केली ऍक्च्युली बाहेर सुद्धा वेगवेगळ्या स्विमिंग पूल्सच्या इथं, बट त्यांचे क्लासेस वगैरेची प्राइस कॉस्ट खूप जास्त आहे. म्हणजे 10-15 हजार पर मंथ आहे. तर त्यापेक्षा अरे ना मुलं काय आपल्याला रेकॉर्ड नाही करू देणार. आता बघूया. मी तर स्विमिंग पूलमध्ये आलो तर रेकॉर्ड करू असं म्हणून विचार केला होता, पण मला नाही वाटत की रेकॉर्ड करू देणार. लहान मुलं पण दिसतात. सो हां, आम्ही एन्क्वायरी केलेली बट खूप जास्त महाग मिळत होतं. आणि ते पण स्विमिंग पूलची कॉस्ट सोडून एवढी जास्त महाग होती. सो बघूया आता.
सोसायटीमध्येच बघूया. सो यस, हे आहे आमचं क्लब हाऊस. इकडून पुढं वर गेलं तर जिम आहे आणि इथं स्विमिंग पूल आहे. हां चल 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 हां. तो हा आहे आपला सोसायटीचा स्विमिंग पूल. खूप सारे लोक स्विमिंग करतायत. आता बघूया. सो येस, वी आर रेडी. आता बघूया, जाऊया पूलमध्ये. करतोय आम्ही इथं स्विमिंग. ते तिकडं स्नेहा आणि तिकडे सगळे फुल लॉन स्विमिंग पूल आहे. चालेल बाबा फुल लॉन. चलो, अजून भरपूर काय काय एक्सरसाइज करायची. आता बेसिक शिकवलंय तिला. पण येस, लेट्स से. ही माझी बायको. झालंय आता फुल लॉन. झाली आमची आता स्विमिंग फर्स्ट डे. आता बघूया उद्या कंटिन्यू करतो का नाही करतो आम्ही. सो तेच आज तर फक्त ब्रिदिंग कंट्रोल आणि थोडीशी लेग्स मुवमेंट कशी असते वगैरे काय तेवढंच शिकवलं आहे. बाकी तर काहीच केलं नाही आहे, बिकॉज ती कधी पाण्यात गेली पण नाही आहे, म्हणून खूपच बेसिकपासून स्टार्ट आहे. सो तेच बघूया. सो हां, आमच्या ताई थांबल्या आहेत. ताई चालू पण वाटत नाही. काय झालं तुला? टाकलं बॉडी पेन होतं. मग आता फर्स्ट डे ना, त्यामुळे होईलच तसं. भाजीपाला घेऊन येते. ए काय नाही, भाजीपाला वगैरे सोबत चल.